सो मॉड्युलेटिंग ओके मल्टीप्लायर मॉड्युलेटर यूज करून आपण त्याला इनपुट दिला होता कॅरियर सिग्नल आणि मॉड्युलेटिंग सिग्नल. ओके मग आता हे लॅब मॅन्युअल आहे यातले पहिले दोन एक्सपेरिमेंट आहेत ते. ओके सो आय विल जस्ट शो यू दॅट राईट अप टायटल एम ऑब्जेक्टिव्ह आउटकम थेअरी हे सगळे आपण इन डिटेल आता बघायला नको. आय विल जस्ट शो यू द ब्लॉक डायग्राम अँड हाऊ वी जनरेट द एम सिग्नल प्रॅक्टिकली. इट इज व्हेरी सिम्पल. ओके सो इफ यू सी सो ह्याचे ब्लॉक डायग्राम आहेत त्या राईटअप मध्ये नाही आहेत लॅब मॅन्युअलच्या, त्यामुळं त्याची एक सेपरेट वर्ड फाईल मी तुम्हाला ग्रुपवरती पाठवते. मग हा जो एक्सपेरिमेंट आहे दिस वन एएम सिग्नल जनरेशन ह्याच्यावरती आपण हार्डवेअर किट वरती एएम सिग्नल जनरेट करणार आहे. सो टायटल इट इज एएम जनरेशन टेक्निक एम टू जनरेट अँड स्टडी द एएम सिग्नल ऑब्जेक्टिव्ह आउटकम ऑल दॅट पॉइंट्स यू कॅन सी. इक्विपमेंट्स काय इक्विपमेंट्स आहेत हार्डवेअर वरती आपण करणार आहे तो एक्सपेरिमेंट, त्यामुळे ट्रेनर किट आता प्रत्येक एक्सपेरिमेंट साठी वेगवेगळे किट यूज केलेले आहेत. एएम जनरेशन डिटेक्शन साठी एक किट आहे. एफएम जनरेशन डिटेक्शन साठी एक किट आहे. सो दॅट प्रॅक्टिकल किट इज कॉल्ड एज नथिंग बट ट्रेनर किट CRO. So here instead of CRO we are using DSO. So have you operated DSO anytime? DSO stands for Digital Storage Oscilloscope. सेम जसं CRO चं फंक्शन आहे तसं सेम DSO चं फंक्शन असतं. But DSO it is more advanced. It is giving the more accuracy in the output. आणि ज्या काही प्रोव्हिजन्स आहेत मेजरमेंट साठी वगैरे त्या DSO वरती ऑटोमॅटिक तुम्हाला रिडिंग दिसतात जे की CRO वरती आपल्याला मॅन्युअली मेजर करायला लागतात. ओके मग इथं फक्त आपण CRO किंवा CRO च्या ऐवजी आपण प्रॅक्टिकल मध्ये DSO यूज करणार आहे. ओके पॅच कॉर्ड म्हणजे कनेक्टिंग कॉर्ड मल्टीमीटर. सो दीज आर द इक्विपमेंट्स. थेरॉटिकल पार्ट फक्त एखादा पॅराग्राफ लिहा तुम्ही एएम बद्दल, हे काय लिहायची गरज नाही. नाव वी विल सी द ब्लॉक डायग्राम. ह्याच्यामध्ये ब्लॉक डायग्राम नाहीये त्यामुळे ती सेपरेट मी तुम्हाला एक वर्ड फाईल तुमच्या ग्रुपवरती पाठवते, त्यातून तुम्ही ब्लॉक डायग्राम रेफर करू शकता. सो दिस इज द ब्लॉक डायग्राम फॉर एएम. सो विच ब्लॉक्स आर देअर जस्ट सी इट अँड टेल मी. कसं जनरेट केलंय एएम सिग्नल आपण. आता प्रॅक्टिकल मध्ये तुम्हाला पीओई जेव्हा असेल तेव्हा जरी हे डेमॉन्स्ट्रेशन ऍक्च्युअली नसलं तरी ऍटलीस्ट दिस काइंड ऑफ क्वेश्चन कॅन बी आस्क्ड दॅट हाऊ द एएम सिग्नल इज प्रॅक्टिकली जनरेटेड. सो हिअर इज द ब्लॉक डायग्राम. हाऊ यू जनरेट द एएम सिग्नल. ऍटलीस्ट एवढं तुम्हाला सांगता यायला पाहिजे की विच बेसिक ब्लॉक्स आर रिक्वायर्ड. सो हाऊ द एएम सिग्नल इज जनरेटेड. यू सी द ब्लॉक डायग्राम अँड टेल मी. हे आधी मी तुम्हाला थेरॉटिकल पार्ट एक्सप्लेन करते अँड देन आय विल मेक दॅट कॅमेरा ऑन अँड आय विल एक्सप्लेन यू ऑन द हार्डवेअर किट. त्यामुळे लक्ष देऊन ऐका काय जे एक्सप्लेन करते ते. हा कसं जनरेट करायचं एएम सिग्नल. सी द ब्लॉक डायग्राम अँड टेल मी शिवानी हाऊ एएम सिग्नल इज जनरेटेड. Yes, ma'am. विच ब्लॉक्स आर used. हा First modulating signal is given to the multiplier modulator, means carrier signal and modulating signal is given to the multiplier modulator. Then DSO in diagram. येस ओके एवढेच कनेक्शन आहेत. सिम्पल आहेत हार्डवेअर वरती सुद्धा हे सगळे किट आहेत त्यामुळं फक्त तुम्हाला 2-3 कनेक्शन याच्यामध्ये करायचे आहेत. आउटपुट ऑफ मॉड्युलेटिंग सिग्नल जनरेटर यू हॅव टू गिव्ह टू multiplier modulator as well as output of carrier signal generator you have to give to multiplier modulator आणि multiplierचं modulatorचं आउटपुट आपण DSO वरती बघणार आहे. So what will be the output of multiplier modulator? Obviously it will be the AM signal that we have to see on the DSO. Okay, so this is how the AM signal is generated. आता बाकीचे जे पॉइंट्स आहेत त्याची फ्रिक्वेन्सी कशी बघायची, एम्प्लिट्यूड कसं बघायचं. आता इथं मॉड्युलेटिंग सिग्नल कॅरियर सिग्नल दोन्हीकडं नॉब असतात फॉर ऍडजस्टिंग द फ्रिक्वेन्सी अँड एम्प्लिट्यूड. मग ते चेंज झाले की आपल्याला एएमच्या तिन्ही केसेस आपण प्रॅक्टिकली बघू शकतो. ओव्हर मॉड्युलेशन, अंडर मॉड्युलेशन आणि एक्झॅक्ट मॉड्युलेशन. ओके सो दिस इज द सिम्पल कन्सेप्ट. मग याच्यामध्ये ब्लॉक डायग्राम नंतर पॉइंट जो आहे तुमच्या लॅब मॅन्युअल मध्ये तो आहे
ऑब्झर्वेशन. मग आता ऑब्झर्वेशन ग्राफ कसे काढायचे, काय करायचं, दॅट आय विल एक्सप्लेन लेटर. फर्स्ट वी विल सी द ब्लॉक डायग्राम अँड इट्स हार्डवेअर डेमॉन्स्ट्रेशन. ओके, एएम ची ब्लॉक डायग्राम समजली, एएम जनरेशनची. येस सृष्टी, इज इट क्लिअर? Yes, ma'am. आता आपण डिटेक्शनची पण बघूया आणि मग मी तुम्हाला ते हार्डवेअर वरती डेमॉन्स्ट्रेशन दाखवते. आता डिटेक्शन मध्ये दोन्हीही एक्सपेरिमेंट साठी आपण एकच किट यूज करतोय. एएम जनरेशन आणि एएम डिटेक्शन दोन्ही किट दोन्हीसाठी आपण एकच किट यूज करतोय. आता डिटेक्शन साठी पहिल्यांदा काय करावं लागणार आहे आपल्याला, इथपर्यंतची बेसिक डायग्राम सेम असेल. एएम पहिल्यांदा जनरेट केलेला हा सेम इथंच असणार आहे. त्याचा आउटपुट आपण डीमॉड्युलेटरला देणार आणि डीमॉड्युलेटरच्या आउटपुटला आपल्याला कुठला सिग्नल मिळतो परत. टेल मी विच सिग्नल वी गेट ऍट द आउटपुट ऑफ डीमॉड्युलेटर. Which signal we get at the Original output of information signal. original information signal. त्यामुळं ब्लॉक डायग्राम बघा ह्याची. मॉड्युलेटिंग कॅरियर मल्टिप्लायर मॉड्युलेटर. इथं काय झालं आपलं, ऍट दिस जंक्शन एएम सिग्नल इज जनरेटेड. ही आणि ही डायग्राम इथपर्यंत सेम आहे. नंतर जो एएम सिग्नल जनरेट झालेला आहे त्याचा आउटपुट कुठं दिला आपण, डिटेक्टरला. So we have seen the two types of AM detectors. Which are the two types of AM detectors? Can you tell? Which two types of AM detectors we have seen in our syllabus? कुठले बघितलेत आपण? चौथ्या चॅप्टर मध्ये बघितलेत ना? Envelope detector Envelope, and diode detector. envelope detector itself, it is called as diode detector. What is another type of detector? Rectifier detector बघितलं आपण. You just see that notes afterwards. मग त्याच्यापैकी मी सांगितलं होतं तुम्हाला की एनव्हलप डिटेक्टर हा मोस्टली यूज केला जातो. दिस एनव्हलप डिटेक्टर इज ऑल्सो कॉल्ड एज द डायोड डिटेक्टर. हाऊ इट वर्क्स दॅट ऑलरेडी वी हॅव सीन इन द थिअरॉटिकल पार्ट. हा डिटेक्शन करतो म्हणजे ह्या एएम सिग्नल मधून हा कॅरियर सिग्नल रिमूव्ह करून टाकतो आणि ह्याच्या आउटपुटला काय मिळणार आपल्याला, व्हॉट वी विल गेट ऍट द आउटपुट ऑफ दिस डिटेक्टर. I will write here. At output of detector, what you will get? Which signal you will get at the output of detector? Original information signal. Original information signal, or we can say that original modulating signal we get at the output of the yes, original modulating signal इथं आपल्याला मिळतो. तर हे कनेक्शन्स आहेत एएम जनरेशन आणि एएम डिटेक्शन साठी. समजलेत कनेक्शन तुम्हाला? इट इज व्हेरी सिम्पल. सो नाव आय विल शो यू. हा, समजलेत का सांगा, ब्लॉक डायग्राम समजल्या दोन्ही? Yes, ma'am. Now I will show you that particular things on the hardware part. I will stop presenting from here and I will make the camera on so that okay, you just give me 1 minute. हार्डवेअर वरती फक्त थोडंफार तुम्हाला दिसायला क्लॅरिटीचा प्रॉब्लेम येऊ शकतो. जस्ट बेअर अँड टेल मी इफ इट इज नॉट विजिबल प्रॉपरली और व्हॉट. ओके, किट दिसतंय का सांगा मला सगळ्यांना?
Yes, ma'am. You just Yes, ma'am. so here Visible. if you see uh, this is the sigma kit and here it is written amplitude modulation and demodulation trainer kit. So on this kit we can generate the AM signal as well as we can detect the AM signal. Okay, and this is the DSO which we are going to use. आता इथं दोन चॅनलचा DSO आहे इथं हा. So here it is written 1 and 2. So at a time you can see two waveforms. You can study two waveforms simultaneously. This is DSO probe which is used for observing the waveform. बघा आता हा DSO probe आहे सगळ्यांना माहित असेल. DSO probe मध्ये दोन टर्मिनल असतात. Okay, so here it is connected DSO probe. It is having two terminals. This is red and this is black. So black is used for connecting to the ground and this red it is used to or it is connected at the point where we have to measure the waveform. Okay, so I will make this DSO on. This is practical kit. Now one by one I will tell you the blocks. आता हा पहिला ब्लॉक कुठला दिसतोय सांगा मला. I will zoom it. So this is first block, power supply. पॉवर सप्लाय हा पहिला ब्लॉक आहे ज्याच्यामध्ये आपण ह्या किट मध्ये वेगवेगळ्या आयसीज यूज करतो. आता आयसी ला कुठला सप्लाय असतो रिक्वायर्ड सांगा मला. एखाद्या आयसी वर्कआउट होण्यासाठी त्याला एसी सप्लाय रिक्वायर्ड असतो का डीसी लागतो. DC. एसी और डीसी. DC, ma'am. डीसी. ओके, सो हा डीसी सप्लाय जनरेट करण्यासाठी इथं हे रेक्टिफायर यूज केलेला आहे विच इज कन्वर्टिंग. हा जे मेन सप्लाय आहे आता हे किट आहे, ह्या किटची ही कॉर्ड आहे. सो दिस कॉर्ड इफ यू सी दिस कॉर्ड वी हॅव कनेक्टेड टू द मेन स्विच बोर्ड मीन्स इट इज एसी सप्लाय. मग हा पॉवर सप्लायचा ब्लॉक काय करतो. जास्त त्याचं आपल्याला इन डिटेल बघायचं नाही पॉवर सप्लायचं, फक्त थोडक्यात लक्षात घ्या. हा जो एसी सप्लाय इथं आलेला आहे हिअर यू कॅन सी हिअर इट इज रिटर्न एज 230 वोल्ट AC. So this is switch on kit. This you have to make first on. Then this is rectifier which will convert AC into DC. आणि परत हे रेग्युलेटर IC आहेत. दिसतायत का तुम्हाला अल्फाबेट्स दिसतायत किट वरचे क्लिअरली दिसतायत. No, ma'am. Yes, No, ma'am. not clear. You just check because here it is Wi-Fi and it is speed is high. So you just check your range issue or what. इथं बघा आता हे आयसीस दिलेले आहेत 7812 आणि 7912. हे रेग्युलेटर आयसी आहेत. +12 व्होल्ट आणि -12 व्होल्ट जनरेट होतो सप्लाय इथं. तो इंटरनली ह्या आयसी ला दिलेला आहे. दिस इज द बेसिक फंक्शन ऑफ पॉवर सप्लाय ब्लॉक. नाउ द नेक्स्ट ब्लॉक इफ यू सी हिअर दिस इज साइन वेव्ह जनरेटर. आता इथं पण साइन वेव्ह जनरेटर आहे आणि अजून एक ब्लॉक आहे तिथं RF ऑसिलेटर लिहिलेलं आहे. मग आता मला सांगा RF ऑसिलेटरच्या आउटपुटला कुठला सिग्नल जनरेट होतो. कॅरियर और मॉड्युलेटिंग सिग्नल. Carrier. कॅरियर. लक्षात ठेवा आता इथं इथं साइन वेव्ह जनरेटर लिहिलेलं आहे आणि इथं RF ऑसिलेटर लिहिलेलं आहे. इथं कुठंही डायरेक्टली मॉड्युलेटिंग सिग्नल जनरेटर किंवा कॅरियर सिग्नल जनरेटर असे वर्ड यूज केलेले नाहीयेत. त्यामुळे दॅट ट्रिक यू हॅव टू रिमेंबर व्हेअर एव्हर इट इज रिटन ॲज RF ऑसिलेटर. मग ह्या RF ऑसिलेटरच्या ब्लॉक म्हणजे इथं ह्या पॉइंटला तुम्हाला कुठला सिग्नल मिळतो. हिअर यू गेट द कॅरियर सिग्नल अँड वेअर इट इज रिटन साइन वेव्ह जनरेटर हिअर यू विल गेट द मॉड्युलेटिंग सिग्नल. आता एक पूर्ण किटचा मी तुम्हाला रिव्ह्यू दाखवते. हे आहे किट. ह्याच्यामध्ये हा पॉवर सप्लायचा ब्लॉक आहे. इथं साइन वेव्ह जनरेटर लिहिलेलं आहे. दिस इज द मॉड्युलेटिंग सिग्नल जनरेटर ब्लॉक. इथं जिथं RF ऑसिलेटर लिहिलेलं आहे दॅट इज कॅरियर सिग्नल जनरेटर ब्लॉक. अँड दिस नेक्स्ट ब्लॉक important here what you can see here what is written tell me. Balanced Balanced modulator. modulator. Balanced modulator. Okay, so I will just remove these connections and I will show you from start how to see waveform at output of each block and how to do the connections. Okay, मग ह्या बॅलन्स्ड मॉड्युलेटरच्या आउटपुटला आपल्याला AM सिग्नल मिळतो.
आणि इथं जर तुम्ही हे बघितले ब्लॅक टर्मिनल्स आणि हे कनेक्टर्स आहेत, इथं हे पॉइंट्स आहेत, तिथं आपण प्रोब कनेक्ट करू शकतो. मग इथं आहे ग्राउंड, तर सगळीकडचे ग्राउंड कॉमन आहेत. तुम्ही कुठल्याही वेव्हफॉर्म मेजर करण्यासाठी कुठल्याही ग्राउंडला आपला प्रोब कनेक्ट करू शकता. ओके, आता वन बाय वन आय विल शो यू. हा आहे साइन वेव्ह जनरेटर. म्हणजे इथं कुठला सिग्नल मिळणार आहे आपल्याला आउटपुटला सांगा? modulating signal. Okay, and here if you see there are two knobs. On one it is, see these are the knobs which from which you can vary. इथून आपण मॉड्युलेटिंग सिग्नलचा एम्प्लिट्यूड चेंज करू शकतो आणि इथून आपण मॉड्युलेटिंग सिग्नलची फ्रिक्वेन्सी चेंज करू शकतो. ओके, सो आय विल जस्ट शो यू how to check the modulating signal. So first I have to make this switch on. Then this probe I am connecting. याचं निगेटिव्ह आहे ते ग्राउंडला लावणार मी आणि पॉझिटिव्ह आहे ते ह्या पॉइंटला लावणार. म्हणजे आता आपल्याला डीएसओ वरती कोणती वेव्हफॉर्म दिसायला पाहिजे? Modulating only. Modulating signal ची. Okay, so this I have connected here and I will show you the waveform here on DSO. आता ह्या DSO वरती जर तुम्ही बघितलं तर इथं आता हा झाला DSO आणि हा ब्लॉक हे कुठले डिव्हाइस आहे सांगा मला? विच इज दिस डिव्हाइस? हे यूज केलं असेल तुम्ही डिप्लोमा मध्ये. हे कुठलं डिव्हाइस आहे? CRO. सो दिस इज CRO. CRO वरती कसं असतं, हे टाइम्स पर डिव्हिजनचं इथं बटन आहे, इथं असतं वोल्ट्स पर डिव्हिजन आणि आपल्याला मॅन्युअली ते कॅल्क्युलेट करावं लागतं. तर तसं डीएसओ मध्ये नाही. डीएसओ मध्ये ऑटोमॅटिकली आपल्याला तिथं ऑटोसेट म्हणून एक बटन असतं आणि ते ऑटोसेट बटन प्रेस केलं की, जस्ट अ मिनिट, आय हॅव बाय मिस्टेक मेक इट ऑफ, जस्ट इट विल बिकम ऑन. टिल दॅट आय विल शो. डीएसओ मध्ये आता हे यूज करून करून इथलं लेबल गेलेलं आहे. बट हिअर इज वन बटन ऑन विच ऑटोसेट इट इज रिटर्न. ऑटोसेट बटन प्रेस केलं की इथं जे आहे व्होल्टेज, ह्या सिग्नलचं व्होल्टेज, फ्रिक्वेन्सी, ह्याचे रिडिंग आपल्याला ऑटोमॅटिकली दिसतं. ओके, सो आय विल जस्ट प्रेस दिस बटन ऑटो स्विच आणि टाइम्स पर डिव्हिजन, व्होल्ट्स पर डिव्हिजन हे ऑटोमॅटिकली ऍडजस्ट होतात. अँड हिअर यू कॅन सी हिअर इट इज गेटिंग, हा जो सिग्नल आहे, इथं हात लागतोय माझं म्हणून हलतंय ते. So this is the modulating signal, ज्याचं चॅनल 1 पिक टू पिक दिसतंय का? तिथं वेव्हफॉर्म दिसते तुम्हाला व्यवस्थित? समजतंय ना? Yes. इथे चॅनल 1 पिक टू पिक 2.3 व्होल्ट लिहिलेलं आहे, म्हणजे ते मॉड्युलेटिंग सिग्नलचं पिक टू पिक व्होल्टेज आणि पिरियड आहे तो किती आहे? 103 मायक्रोसेकंद. सो दीज व्हॅल्यूज आय विल टेल यू लेटर फॉर ऑब्झर्वेशन. आणि फ्रिक्वेन्सी किती दिसते इथं ह्याची? 9 kilohertz. Okay, now as I told you, if I vary these buttons or these knobs, आता इथं फ्रिक्वेन्सी, इथं मी एम्प्लिट्यूड मिनिमम केलं. एकदम इकडं असलं म्हणजे हे मिनिमम असतं. एम्प्लिट्यूड मिनिमम केलं की आउटपुट वेव्हफॉर्म हॅव्हिंग 0 एम्प्लिट्यूड. If I slowly increase this amplitude here, you will see the changes in the waveform. बघा आता इथे एम्प्लिट्यूड वाढतंय याचं हळूहळू. सिमिलरली दिस इज द नॉब फॉर फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी जर मी कमी केली तर यू कॅन नोटिस द सेम इन दिस वेव्हफॉर्म. गेटिंग? हे मॉड्युलेटिंग सिग्नल जनरेशन मध्ये चेक करायचे वेव्हफॉर्म मध्ये. समजलं पहिला पॉइंट? मॉड्युलेटिंग सिग्नलची वेव्हफॉर्म समजली सगळ्यांना? Yes, ma'am. नाउ वी विल सी द कॅरियर. कॅरियर मध्ये काय, ग्राउंड सगळीकडे कॉमन आहे सांगितलं मी तुम्हाला. इथंच ठेवून तुम्ही हे जे आहे हे दिस यू कॅन कनेक्ट हिअर. हा जो RF ऑसिलेटर आहे त्याचं जे हे टर्मिनल आहे, इथं आपल्याला कॅरियर सिग्नल मिळतोय. ओके, सो हिअर यू कॅन check the
कॅरियर सिग्नल. आता बघा इथं आपला स्केल जो आहे DSO वरचा तो ऍज पर मॉड्युलेटिंग सिग्नल होता, त्यामुळे इथं बघा आता फ्रिक्वेन्सी खूप कॉम्पॅक्ट दिसतोय हा सिग्नल, कारण कॅरियरची फ्रिक्वेन्सी मॉड्युलेटिंग सिग्नल पेक्षा कंपॅरेटिव्हली खूप जास्त असते. यू सी हिअर व्हॉट इज द फ्रिक्वेन्सी. आय विल मेक दिस ऑटो सेट. त्याचे सगळे स्केल ऍडजस्ट होतात ऑटोमॅटिकली. आणि बघा आता इथं किती दिसतंय, पिक टू पिक व्होल्टेज 13 व्होल्ट आणि फ्रिक्वेन्सी किती आहे 442 किलोहर्ट्ज. मॉड्युलेटिंग सिग्नलची किती होती फ्रिक्वेन्सी सांगा. व्हॉट वॉज फ्रिक्वेन्सी ऑफ मॉड्युलेटिंग सिग्नल? अराउंड 9 किलोहर्ट्ज होती. आणि फ्रिक्वेन्सी इथं कॅरियरची किती आहे बघा 442 kilohertz. So it is very high as compared with frequency of modulating signal. So here you get the carrier signal. Okay. So again same. इथं सुद्धा दोन नॉब आहेत. इथं तुम्ही फ्रिक्वेन्सी चेंज करू शकता कॅरियरची. इथून कॅरियरचा एम्प्लिट्यूड चेंज करू शकता. ओके. सो इफ आय change the frequency, you will observe that in the output waveform. बघा तुम्हाला कमी जास्त झालेली दिसते का फ्रिक्वेन्सी. आय एम ऍडजस्टिंग इट थ्रू दिस नॉब. दॅट चेंज यू विल ऑब्झर्व इन द आउटपुट. दुसरं एम्प्लिट्यूड. हिअर इज द नॉब फॉर इट्स चेंज इन द एम्प्लिट्यूड. सो इफ आय चेंज द एम्प्लिट्यूड, सी नाव इट इज 0. Now it will slowly increase. So these are the changes in the amplitude of the carrier signal. Are you clear how to see the carrier signal and modulating signal? बेसिक ह्या वेव्हफॉर्म आधी चेक करायच्या. ह्या जर व्यवस्थित नसतील तर तुमचं आउटपुट प्रॉपरली येत नाही. सो इन दिस सिक्वेन्स ऑलवेज यू हॅव टू चेक द वेव्हफॉर्म्स फॉर एनी प्रॅक्टिकल. बेसिक जे आहेत आपले सिग्नल ते चेक करायचे प्रॉपरली येत आहेत का. आता पुढचे कनेक्शन्स काय असणार आहेत सांगा मला. इथं सो दीज आर कॉल्ड एज पॅच कॉर्ड्स. So if you see here, these are the patch cords which are used for connecting the one block to another block. Okay. मग ह्या पॅच कॉर्डने आपण कनेक्शन करूया आता. सो हाऊ विल बी द कनेक्शन्स यू टेल मी. काय असणार आहे पहिलं कनेक्शन. टेल. काय असणार पहिलं कनेक्शन औदुंबर. कुठला सिग्नल कुठं कनेक्ट करायचं. First block output to the balanced modulator. Okay. And some good practices, that is called as good engineering practices. Some points always you have to remember while performing the experiments. आता आपला ऑफलाईन नाही त्यामुळं otherwise in first practical always we are explaining how to handle the equipments, how to perform the experiments. There are some standard operating procedures, okay, which you have to follow. Always make this off. Power supply you make off when you are going to make the connections. हे बघा आता इथं आपला मॉड्युलेटिंग सिग्नल आहे. दिस मॉड्युलेटिंग सिग्नल इथं हे पॅच कॉर्ड एक कनेक्ट करा. ह्या कुठं द्यायचा. दिस यू हॅव टू गिव्ह एज वन इनपुट टू द बॅलन्स्ड मॉड्युलेटर. दिस इज बॅलन्स्ड मॉड्युलेटर ब्लॉक. इथं एक इनपुट आहे त्याचं आणि इथं एक इनपुट आहे. अगेन द मॅन्युफॅक्चरर हॅज मेड इट व्हेरी इझी. जस्ट अ मिनिट. Manufacturer has made it very easy to the students for connection also. आता इथं बघा हा मॉड्युलेटिंग सिग्नल आहे. इथं येलो कलर आहे आणि इथं सुद्धा बॅलन्स्ड मॉड्युलेटरच्या इनपुटचा हा ब्लॉक आहे येलो कलरचा. इथं हा कॅरियर जो जनरेट झालेला आहे इथं हा ग्रीन कलरचा आहे आणि इथं हा सुद्धा ग्रीन कलरचा आहे. सो देर आर दॅट पॉइंट ऑल्सो यू कॅन रिमेंबर टू अवॉइड द मिस्टेक्स इन द connections. Okay. So this modulating signal you have to connect to this one input of modulating signal, balanced modulator. इथं balanced modulator लिहिलेलं दिसतंय का. Are you able to see this? Yes, ma'am. A balanced modulator is written as mod input. That is nothing but modulating signal input. So this one input we have given
to this balanced modulator. Then हा आहे इथं काय जनरेट झाला, इथं कुठला सिग्नल जनरेट झाला आपला सांगा. Carrier signal. Carrier. So here also you make this connection. Patch cord एक इथं connect करायची and second terminal of the patch cord you connect here. That means you have given modulating signal as one input and carrier signal as another input to this balanced modulator. आणि हे जे इथं निळा पॉइंट दिसतोय, इथं तुम्हाला बॅलन्स्ड मॉड्युलेटरचं आउटपुट तुम्ही ह्या पर्टिक्युलर पॉइंटला चेक करू शकता. ओके, सो ग्राउंड विल बी सेम. तर हे प्रोब काय करते मी, प्रोब आय विल कनेक्ट हिअर. सो विच वेवफॉर्म आय शुड गेट ऑन द DSO नाउ. DSO ला कुठली वेवफॉर्म दिसायला पाहिजेत आपल्याला. AM. AM signal. Okay, so I will make this gate on and check now. आता हे AM पहिल्यांदा प्रॉपरली दिसत नाही because we have to adjust these amplitudes. Okay, we have to adjust the amplitudes and frequencies of this modulating signal. Then only we will get the proper AM waveform in the output. Okay, so just a minute, we will do that. Just a minute. Okay, so you can see here we are getting the AM waveform. आता इथं DSO वरती एक बटन असतं, that is known as run or stop. So when you have to see the steady waveform, you can press this stop button, and again when you press, again you will see the original waveform. Now this is varying one. If I stop this, you get the steady waveform for AM signal. So which condition it is representing here? कुठली कंडिशन आहे AM ची? ओव्हर मॉड्युलेशन, अंडर मॉड्युलेशन, एक्झॅक्ट मॉड्युलेशन, कुठली दिसते वेवफॉर्म मध्ये, AM वेवफॉर्म मध्ये? आर यू एबल टू सी दॅट वेवफॉर्म प्रॉपरली? सो विच कंडिशन इज देअर इन AM? Under modulation. अंडर मॉड्युलेशन. ओके, आता इथं मी जर ह्या मॉड्युलेटिंग सिग्नलचं एम्प्लिट्यूड वाढवलं तर मला
over modulation condition मिळेल. Okay, so I will increase its amplitude of modulating signal and we will reduce the amplitude of this carrier signal and we will check what is its effect on the output. Okay, so here scales you have to adjust. बघा आता इथे वेवफॉर्म दिसते तुम्हाला. ओव्हर मॉड्युलेशन दिसतंय का? बोथ आर मिक्स्ड. I will again increase it. Now you will observe it more clearly. Okay, I have to adjust the scales. So this distorted waveform you will see for the over modulation. Again, if I reduce the modulating signal's amplitude, and if we increase the carrier's amplitude, इथं आपल्याला exact under modulation condition you can observe. See, this is the way of see for under modulation. So are you clear how to make the connections and how to check the waveform for AM generation? Simple आहेत connections. Modulating signals output द्यायचं balanced modulator ला. Carrier signals output द्यायचं another input as balanced modulator. आणि balanced modulator च्या output ला कुठला signal मिळतो आपल्याला? We are getting the AM signal. Okay, so just I will repeat the blocks. Power supply is used to convert this AC into DC and to generate the plus 12 volt and minus 12 volt DC supply for operation of these ICs. नंतर पुढचा ब्लॉक आहे साइन वेव्ह जनरेटर. दिस इज जनरेटिंग द मॉड्युलेटिंग सिग्नल. इथं जर हे तुम्ही येलो टर्मिनल बघितलं किंवा हे एक तुम्हाला इथं लाईन दिसते. So here you will get the modulating signal. This is the RF oscillator. This is also generating the sine wave, but it is generating the carrier signal. Here you can see the carrier signal. हा नॉब आहे, यानी कॅरियरची फ्रिक्वेन्सी चेंज होते, ह्याने कॅरियरचं amplitude चेंज होतं. This is the knob by which amplitude of modulating signal and frequency of modulating signal is changed. This is given as one input to balanced modulator. This carrier is given as another input to the balanced modulator. And what will be the output of this balanced modulator? We have just seen. काय मिळाले balanced modulator च्या output ला आपल्याला? AM signal. AM signal. Okay. So this is the method for AM signal generation. Now the next point we will see. ह्याच किट वरती आपण AM डिटेक्टर सुद्धा परफॉर्म करणार आहे. तर हिअर यू कॅन सी, आय विल जस्ट इन्क्रीज द साइज. हा बॅलन्स्ड मॉड्युलेटरचा ब्लॉक आहे. ह्याच्या आउटपुटला काय मिळालं आपल्याला इथं? AM सिग्नल. आता ह्या बॅलन्स्ड मॉड्युलेटर ब्लॉकच्या पुढंच दुसरा ब्लॉक दिसतोय बघा तुम्हाला इथं. कुठला आहे हा? डायोड डिटेक्टर. सो दिस इज द ओनली ऍडिशनल ब्लॉक रिक्वायर्ड फॉर AM डिटेक्शन. ऑल अदर रिमेनिंग कनेक्शन्स विल बी सेम. AM जनरेशन केल्याशिवाय आपल्याला डिटेक्ट करता येईल का? नाही करता येणार. त्यामुळे AM डिटेक्टरच्या ब्लॉक डायग्राम मध्ये सुरुवातीचा जो पार्ट आहे दॅट इज सेम ॲज दॅट ऑफ AM जनरेशन. मग इथं आपल्याला बॅलन्स्ड मॉड्युलेटरच्या आउटपुटला AM सिग्नल मिळाला होता. काय करायचे पुढचे कनेक्शन बघा. आता इथं ब्ल्यू कलर आहे. हिअर ऑल्सो इट इज ब्ल्यू कलर. सो यू हॅव टू गिव्ह द आउटपुट ऑफ दिस बॅलन्स्ड मॉड्युलेटर ॲज इनपुट टू द डायोड डिटेक्टर. बॅलन्स्ड मॉड्युलेटरचं आउटपुट आपल्याला कुठे द्यायचं इथं? डायोड डिटेक्टरला. आणि हा जो येलो पॉइंट आहे दिस इज हिअर यू आर गेटिंग द डिमॉड्युलेटेड output. So here you will get your original modulating signal back at the destination. This is the connection for diode detector. So only one connection we have to add. पहिले सेम राहतील. हा कॅरियर इथे दिलेला आहे, मॉड्युलेटिंग सिग्नल इथे दिलेला आहे. आता थर्ड पॉइंट मध्ये काय येईल? फक्त बॅलन्स्ड मॉड्युलेटरचं आउटपुट कुठं कनेक्ट करायचं आपल्याला?
डायोड डिटेक्टरच्या इनपुटला. सो आय विल मेक दिस कनेक्शन. सो आउटपुट ऑफ बॅलन्स्ड मॉड्युलेटर साईज ही वाढवते मी जरा म्हणजे तुम्हाला दिसेल. हे बॅलन्स्ड मॉड्युलेटरचं आउटपुट आपण डायोड डिटेक्टरला इनपुट म्हणून दिलं. डायोड डिटेक्टरच्या आउटपुटला आपल्याला काय मिळेल आता? कुठला सिग्नल मिळेल डायोड डिटेक्टरच्या आउटपुटला? कुठला सिग्नल मिळेल? ओरिजिनल सिग्नल. Original modulating signal. Okay, so I will just check this. इथं ग्राउंड कनेक्ट केला. इथं जो हा येलो आहे इथं काय मिळतं आपल्याला? मॉड्युलेटिंग सिग्नल. ओके, सो जस्ट वी विल सी. Gateway how to make on. See, here we are getting the original modulating signal at the output of this diode detector. Okay, हा जो प्रोब आहे तो आपण कुठं कनेक्ट केलाय? ह्याच्या आउटपुटला. आता मी हे स्टॉप केलंय म्हणून हे फिक्स दिसते. Otherwise you can see this continuous varying modulating signal. Now you can see whether it is same as original or not. आता इथं जर मी बघा, इथं मी जर एम्प्लिट्यूड ह्याचं वाढवलं मॉड्युलेटिंग सिग्नलचं, तर इथं सुद्धा आउटपुटचं एम्प्लिट्यूड इथं इनक्रीज होते. Because same signal we are getting at the output. If I make it 0, output is also 0. If I increase it, output is also increasing. ह्याची जर फ्रिक्वेन्सी मी कमी केली इनपुटला, तर सेम इफेक्ट you will observe in the output. If I increase the frequency, again you will see the same effect on the output. So otherwise if you have to check the relation between input and output, simultaneously तुम्ही दोन प्रोब लावू शकता. एक मॉड्युलेटिंग सिग्नलला इकडे कनेक्ट करायची आणि दुसरी जी आहे ती कुठं कनेक्ट केलेली आपण ऑलरेडी डिटेक्टरच्या आउटपुटला. And if you compare both the waveforms, both will be same. Okay, in that way you can check the two, or you can compare the two waveforms simultaneously. So here is one more block, or here is one more component. This is capacitor C1 and C2. Okay, so you can select that capacitor based on clarity of your waveform. म्हणजे आपल्या डायोड डिटेक्टर मध्ये जो आरसी फिल्टर वापरलेला आहे, so that RC filter is nothing but the low pass or RC circuit is used. R आणि C च्या व्हॅल्यू वरून लो पास फ्रिक्वेन्सीची, लो पास फिल्टरची फ्रिक्वेन्सी सिलेक्ट होते. ओके, सो दिस इज ऍडिशनल डिव्हाइस. Either you can select it to C1 or C2 based on clarity of your output. Okay, आता C1 सिलेक्ट केला तर की वेवफॉर्म मिळते, C2 केला तर it is somewhat degraded. So I have kept it on the C1. ओके, आणि हा R आहे, हा व्हेरिएबल R आहे, सेम एज पोटेन्शियोमीटर. सो टू चेक द frequency of, or to set the frequency of low pass filter, these two things you can vary. So here you are getting the original modulating signal at the output. एकच कनेक्शन ऍड केलं आपण, ह्याच्यामध्ये काय ऍड केलं सांगा मला? Which connection we have added in the demodulator part? कनेक्शन सांगा मला एएम डिमॉड्युलेटरचे किंवा एएम डिटेक्टरचे एक्सपेरिमेंटचे. काय केले आपण कनेक्शन्स? टेल मी विच कनेक्शन्स वी हॅव मेड फॉर एएम डिटेक्शन एक्सपेरिमेंट. Yes, Shivani, Sakshi, Shreya, give the answers. What connections we have made for AM detection and how we have observed the waveforms? Please be fast. I have to explain about next waveforms also for your write-up part.
काय केले कनेक्शन सांगा सृष्टी. व्हॉट कनेक्शन्स वी हॅव मेड. रिपीट करता का एकदा. डिटेक्टरचा का. हो. ओके आता एएम जनरेशन पर्यंतचे तर कनेक्शन समजलेत तुम्हाला. बॅलेन्स्ड मॉड्युलेटरच्या आउटपुटला आपल्याला काय मिळालंय एएम सिग्नल मिळालं इथपर्यंत समजलंय. हो. मग आता आपण ब्लॉक डायग्राम बघितली. ब्लॉक डायग्राम मध्ये एएम सिग्नल जनरेटर म्हणजे बॅलन्स्ड मॉड्युलेटरचं आउटपुट आपण कुठं दिलं होतं. हा बॅलन्स्ड मॉड्युलेटर. इथं आपल्याला मिळाला एएम सिग्नल. मग आता ह्याचं आउटपुट एएमचं आउटपुट मला नेक्स्ट कुठल्या ब्लॉकला द्यावं लागणार आहे ऍज पर ब्लॉक डायग्राम. डिटेक्टर. डिटेक्टर. मग काय केलं इथं बघा हा बॅलन्स्ड मॉड्युलेटर आहे. इथं एएम सिग्नल मिळाला होता. हा एएम सिग्नल आपण डायोड डिटेक्टरला देणार. दॅट इज ओनली वन कनेक्शन विच यू हॅव टू मेक. So that I will just show. I will make it off. हे balanced modulator's output I have given as input to this diode detector, and at the output of this diode detector we will get the AM original modulating signal. हा इथं डायोड डिटेक्टरचं इंटरनल सगळं स्ट्रक्चर आहे. आता हा जसे वर कंपोनंट दिसत आहेत तसेच ह्याच्या बॅक साइडला सुद्धा. सो दिस इज टू साइडेड सोल्डर्ड पीसीबी. तुम्हाला माहित असेल वन साइडेड टू साइडेड सोल्डर्ड पीसीबी. हे जे दिसतंय वर ह्याच्या बॅक साइडला सुद्धा कनेक्शन्स आहेत. देअर आर ऑल्सो कंपोनंट्स. मग जे आपण थेअरीमध्ये डायोड डिटेक्टर बघितलाय ते हे स्ट्रक्चर आहे सेम मेन. आणि ह्या डायोड डिटेक्टरच्या आउटपुटला काय मिळणार आहे आपल्याला. We will get the modulating signal at the output of this diode detector. That's why I have connected ground of probe here and positive terminal of probe here. So here we will get the modulating signal at the output. Okay, so I will just make this kit on. समजले connection. तेवढंच एक connection आहे. Step by step you understand. See, now this is the modulating signal which we are getting back at the output. I will just stop it. So this is the original modulating signal. आता इथं तुम्हाला एएम सिग्नल दिसतोय का सांगा मला. एएम सिग्नल दिसतोय का इथं डिटेक्टरच्या आउटपुटला. नाही कुठला मिळणार आपल्याला डिटेक्टरच्या आउटपुटला मॉड्युलेटिंग सिग्नल. सो यू आर गेटिंग द मॉड्युलेटिंग सिग्नल हिअर ऍट द आउटपुट ऑफ द डिटेक्टर. इथपर्यंत जरी तुम्हाला समजलं तरी भरपूर आहे. हे बेसिक समजलं का. हाऊ वी गेट ओरिजिनल सिग्नल ऍट आउटपुट. फक्त एकच कनेक्शन ऍड करायचं. बॅलन्स्ड मॉड्युलेटरचं आउटपुट कुठं द्यायचं डायोड डिटेक्टरला म्हणजेच एनव्हलप डिटेक्टरला. आणि तो इंटरनली प्रोसेस करतो आणि एनव्हलप डिटेक्टरच्या आउटपुटला आपल्याला ओरिजिनल मॉड्युलेटिंग सिग्नल मिळतो. ओके, दिस इज द कन्सेप्ट ऑफ दिस AM detection experiment. Up to this is it clear now Srushti? Yes, ma'am. समजलं Understood. कनेक्शन. हा समजलं. आता हे जे मी तुम्हाला सांगितलं होतं की हे ऍडिशनल आहे की आता आपल्या डिटेक्टरची जर डायग्राम तुम्ही नोट्स मधली आपली बघितली एएम डिटेक्टरची डायग्राम तर त्याच्यामध्ये आरसी सर्किट एक यूज केलं की नाही आपण. आरसी मीन्स दॅट इज रेजिस्टर अँड कॅपॅसिटर. मग इथं कॅपॅसिटरच्या दोन व्हॅल्यूज आहेत C1 आणि C2. सो दॅट यू हॅव टू सिलेक्ट बेस्ड ऑन आवर वेवफॉर्म क्लिअरिटी. एवढंच एक फक्त याच्यात लक्षात ठेवा. म्हणजे हे आर आणि सी च्या व्हॅल्यूज इथं चेंज केल्या की आपल्या वेवफॉर्म मधला आउटपुट ची क्लॅरिटी तिथं चेंज होते. ओके, सो बेस्ड ऑन आवर रिक्वायरमेंट दिस C1 C2 and this R value we can change. म्हणजे हा व्हेरिएबल पॉट आहे इथं. इथं जर बघितलं तुम्ही दिस इज VARC म्हणजे हा व्हेरिएबल कॅपॅसिटन्स आहे. आयदर यू कॅन सिलेक्ट C1 or C2 and this is व्हेरिएबल R म्हणजे इथं पोटेन्शियोमीटर यूज केलेला आहे. म्हणजे हा नॉब चेंज करून तुम्ही R ची व्हॅल्यू चेंज करू शकता. एवढाच एक ऍडिशनल कन्सेप्ट सांगितलं त्यामुळे तुम्हाला ते समजलं नसेल. ओके, इज इट क्लिअर नाउ. Connections for both the experiments and how to check the output. Yes, ma'am. So now I will just explain you about the write up part. Just give 1 minute. What you have to write in the write up. आता पहिला तर कॉमन असणार आहेत पहिल्या गोष्टी. टायटल, एम, ऑब्जेक्टिव्ह,
आउटकम, ब्लॉक डायग्राम. ब्लॉक डायग्राम ह्या 2 एक्सपेरिमेंट साठी लॅब मॅन्युअल मध्ये नाही. ब्लॉक डायग्राम मी तुम्हाला सेपरेटली प्रोव्हाइड करते ऑन युअर ग्रुप. Immediately after the lecture, I will provide you the block diagrams for AM generation and AM detection. So just a minute. Screen दिसते? चेक करा. This is the block diagram for AM generation and this is for AM detection. ह्या block diagram 2 experiment separate आहेत. So first diagram you have to draw for experiment number 1 and second diagram you have to draw for experiment number 2. Okay. So just a minute. I will open the lab manual. यातले पहिले 2 एक्सपेरिमेंट आहेत. मग आता तुम्ही तुमच्या एक्सपेरिमेंट साठी कसं सिक्वेन्स घ्यायचा आहे राईटअप साठी. जरी तुमची पीओई पुढे गेली तरी हे सबमिशन तुम्हाला आयएस म्हणजे इन टाइम करायचंय बरं का. आय विल टेल यू द लास्ट डेट बट in that you write this as experiment number 1 AM generation by using Simulink. Second किंवा मी हे ह्याची एक लिस्ट ऑफ एक्सपेरिमेंट सिरियल नंबर वाइज तुम्हाला प्रोव्हाइड करते ग्रुप वरती. ओके. सो दिस विल बी युअर एक्सपेरिमेंट नंबर 1. Experiment number 1. This will be experiment number 2. This will be 3. This will be 4. And whatever are that hardware part, that will be experiment number 5 and 6. Okay, so I will just आले आता लक्षात एक्सपेरिमेंटची सिक्वेन्स कशाला एक्सपेरिमेंट तुमच्याला राईटअप साठी. फर्स्ट एक्सपेरिमेंट हा असेल, सेकंड हा आहे सिम्युलिंक वरचे पहिले 4, 5वा आणि 6वा हार्डवेअर वरतीचा. ओके. 5th and 6th will be on the hardware kit. Then लॅब मॅन्युअल मधला कितवा आहे एक्सपेरिमेंट हे इथं ब्रॅकेट मध्ये दिलेलं आहे पुढच्या कॉलम मध्ये. एक्सपेरिमेंट नंबर 1 is experiment number 8 in lab manual. हा सेकंड आहे तो 9वा आहे, थर्ड आहे तो 11वा आहे आणि चौथा आहे ह्याचं सेपरेट राईटअप मी तुम्हाला ग्रुप वरती सेंड करते पॅमचं. दिस इज फर्स्ट एक्सपेरिमेंट फ्रॉम लॅब मॅन्युअल. दिस इज सेकंड एक्सपेरिमेंट फ्रॉम लॅब मॅन्युअल. आणि ह्या 2 एक्सपेरिमेंट साठी ज्या ब्लॉक डायग्राम रिक्वायर्ड आहेत दोज आर ऑल्सो सेपरेटली रिक्वायर्ड. दॅट ऑल्सो वर्ड फाईल आय विल सेंड ऑन युअर ग्रुप. So this is about write up part. So is it clear now? What is the sequence and how you have to write one page write up. पहिल्या 4 एक्सपेरिमेंट साठी तर तुम्हाला इथं कुठलंही ऑब्झर्वेशन वगैरे लिहायचं नाही. ह्या 2 एक्सपेरिमेंट साठी तुम्हाला ऑब्झर्वेशन लिहावं लागेल. तर काय लिहायचं ते ऑब्झर्वेशन दॅट आय विल टेल. AM जनरेशन मध्ये आता काय काय बघितलं आपण. यू कॅन राईट डाऊन द ऑब्झर्वेशन्स व्हॉट यू आर सपोज टू राईट. सो observations, modulating signal, frequency of modulating signal you can write as 1 kilohertz. आपण मॉड्युलेटिंग सिग्नल बघितलाय, कॅरियर सिग्नल बघितलाय. मग दोन्हीची फ्रिक्वेन्सी आणि अँप्लिट्यूड फक्त लिहा तिथे राईटअप मध्ये ऑब्झर्वेशन मध्ये. वन्स अगेन आय एम रिपीटिंग, ऑब्झर्वेशन्स आर नॉट ऍप्लिकेबल फॉर सॉफ्टवेअर एक्सपेरिमेंट्स. ऑब्झर्वेशन फक्त हे 2 एक्सपेरिमेंटला लिहायचे, 2च ऑब्झर्वेशन लिहायचे. काय लिहायचे ऑब्झर्वेशन. मॉड्युलेटिंग सिग्नल पहिला असणारे मॉड्युलेटिंग सिग्नल त्याचा अँप्लिट्यूड लिहा 5 व्होल्ट पीक टू पीक and frequency of modulating signal you write 1 kilohertz. फ्रिक्वेन्सी आणि अँप्लिट्यूड लिहा. मॉड्युलेटिंग सिग्नलचं फ्रिक्वेन्सी आहे 1 किलोहर्ट्ज आणि अँप्लिट्यूड यू राईट इट एज 5 व्होल्ट्स पीक टू पीक. हे झाले मॉड्युलेटिंग सिग्नलचे रीडिंग. दुसरा कुठला आहे कॅरियर सिग्नल. सो कॅरियर सिग्नलचे काय लिहायचे. कॅरियर सिग्नल अँप्लिट्यूड यू राईट एज 6 व्होल्ट्स पीक टू पीक and frequency you write as 400 kilohertz. Carrier signal voltage
6 volts पीक टू पीक आणि फ्रिक्वेन्सी किती लिहायची 400 kilohertz. That much readings are only expected. बाकी हे इथं सगळं एक्स्ट्रा दिलेलं आहे ते काहीही लिहू नका. So I will not give you burden for the write up thing. ओके हे आपण बघितलंय प्रॅक्टिकली. VM इज इक्वल टू VC असेल तर एक्झॅक्ट मॉड्युलेशन मिळतं. VM ची व्हॅल्यू वाढवली की ओव्हर मॉड्युलेशन मिळतं. ऑल दिस थिंग प्रॅक्टिकली वी हॅव सीन. सो नो नीड टू राईट एनी अदर थिंग्स. फक्त दोनच ऑब्झर्वेशन मध्ये लिहायचे मॉड्युलेटिंग सिग्नलचे अँप्लिट्यूड आणि फ्रिक्वेन्सी. किती लिहिली तुम्ही सांगा मला. नोट डाऊन करून घेतली का व्हॅल्यू. मॉड्युलेटिंग सिग्नलचं व्होल्टेज 5 व्होल्ट पीक टू पीक आणि फ्रिक्वेन्सी 1 किलोहर्ट्झ. कॅरियर सिग्नलचं व्होल्टेज 6 व्होल्ट पीक टू पीक आणि फ्रिक्वेन्सी 400 किलोहर्ट्झ. एवढेच ऑब्झर्वेशन ह्याच्यामध्ये लिहा. आणि नेक्स्ट ग्राफ काढायचे तुम्हाला कन्क्लुजनच्या आधी. ह्याच्यामध्ये ग्राफ काय होणार सिंपल. मॉड्युलेटिंग सिग्नल, कॅरियर सिग्नल आणि AM सिग्नल. आपल्या साध्या पेज वरतीच ग्राफ काढा. सेपरेट ग्राफ पेपरची काय गरज नाही. मॉड्युलेटिंग सिग्नल, कॅरियर सिग्नल आणि AM सिग्नल. दिस ग्राफ इज एक्सपेक्टेड हिअर. सो इज इट क्लिअर. दिस एक्सपेरिमेंट्स मध्ये काय ऍड करायचंय राईटअप मध्ये. काही डाऊट असेल तर विचारा आताच. शिवानी समजलंय का. मेघा. Yes, ma'am. हो मॅम. ओके देन हा झाला 5वा एक्सपेरिमेंट. आणि 6वा जो आहे AM डिटेक्शन त्याच्यामध्ये सुद्धा ब्लॉक डायग्राम ही येईल. ब्लॉक डायग्राम ऍड करायची. दिस ब्लॉक डायग्राम यू हॅव टू ऍड. देन आफ्टर दॅट ब्लॉक डायग्राम हे तर सेम असणार आहे. टायटल, एम, ऑब्जेक्टिव्ह. थेअरीच्या आधी ब्लॉक डायग्राम ऍड करा. थेअरी मध्ये एक पॅराग्राफ लिहा फक्त. ऑब्झर्वेशन्स विल बी सेम. हे काढायची गरज नाही. ही डायग्राम ऑलरेडी आपण थेअरी मध्ये बघितली. फक्त ब्लॉक डायग्राम काढायच्या मध्ये. प्रोसिजर वगैरे काही लिहायचे नाही. ऑब्झर्वेशन तेवढे लिहायचे. ऑब्झर्वेशन सेम जे वर लिहिले ते सेम ऑब्झर्वेशन इथं लिहा. मॉड्युलेटिंग सिग्नल, कॅरियर सिग्नल तेवढेच ऑब्झर्वेशन्स लिहायच्या मध्ये. फॉर्म काय येईल AM फॉर्म, मॉड्युलेटिंग सिग्नल, कॅरियर सिग्नल, AM सिग्नल. आणि अजून एक वेवफॉर्म याच्यामध्ये ऍड होईल AM demodulated signal, that is original modulating signal, whatever we are getting at the output. So that only graph you have to add. So is it clear about the write-up? Conclusion you write it by your own. Last part. हे 6 एक्सपेरिमेंटचं राईटअप तुम्हाला सबमिट करायचं. Okay, so you write it in this sequence. So this sequence also I will give on your group. So is there any difficulty or doubt in the write-up for manual? Still, if you have any problem, you can call and you can ask. Okay. So these 6 experiments write-up link I will provide where you have to submit. प्रत्येक एक्सपेरिमेंट सेपरेटली. हा एक्सपेरिमेंट वरती तुमचं नाव, रोल नंबर and you make write down your roll number on every page. आणि 6 एक्सपेरिमेंटची एकच PDF बनवून तुम्ही अपलोड करा. डोंट मेक सेपरेट PDF फॉर सेपरेट एक्सपेरिमेंट. एक्सपेरिमेंट तुम्ही वेगवेगळ्या पेज वरती लिहा राईटअप, पण सगळ्या पेजेसची एकच PDF बनवून ती तिथं गुगल फॉर्मला अपलोड करा. यू टेक 4-5 days टाइम फॉर दॅट. आय विल प्रोव्हाइड यू द लिंक फॉर दॅट. ओके. अजून काही डाऊट असेल तर आपण नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करू. ओके. So now we will stop here. You just put your attendance in the chat box and you can leave the meeting.